नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत पोहोचा. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत चालू पूर्ण काळांची विस्तृत माहिती, ती पण विधानार्थी वाक्ये. पहिलं बघू चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याची रचना कशी असते? तर कर्ता प्लस हॅव, हॅज, बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे ING रूप प्लस कर्म म्हणजे जो काही राहिलेला भाग असेल तो त्याच्या पुढे येतो. इंग्रजीमध्ये स्ट्रक्चरमध्ये काय येतं? तर सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज बीन प्लस V4 ING प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स जो काही असेल तो येईल त्यामध्ये. आता चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळाची विधानार्थी वाक्ये बघणार आहोत आता. पहिलं वाक्य बघा. आम्ही 30 वर्षापासून या घरात राहत आलेलो आहोत किंवा आहोत. वाक्य येणार. आम्ही 30 वर्षापासून या घरात राहत आलेलो आहोत. यामध्ये कसं असतं चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये की जिथे आपण ते वाक्य बोलतो त्यावेळी क्रिया एकतर संपलेली असते किंवा ती चालू असते. संपलेली तरी असते किंवा चालू असते. अशी ज्यावेळी कंडिशन असते वाक्याची त्यावेळी हा काळ वापरला जातो. म्हणजे आम्ही 30 वर्षापासून याच घरात काय करत आलेलो आहोत? राहत आलेलो आहोत. म्हणजे आता पण आम्ही राहत आहोत. म्हणजे चालू आहे ती क्रिया असं यामध्ये सांगितलं जातं. आता आम्हीसाठी काय येणार इथे? वीला वी हॅव बीन त्याच्यानंतर लिव्हिंग इन दिस हाऊस फॉर 30 इयर्स. वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस हाऊस फॉर 30 इयर्स. इथे वी झाला सब्जेक्ट, हॅव बीन यूज केलं जातं चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये. त्याच्यानंतर लिव्हचं ING लागलेलं आहे कारण V4 आहे क्रियापदाचं चौथं रूप ING वालं म्हणून ING लावलेलं आहे. आणि इन दिस हाऊस फॉर 30 इयर्स हा कर्म किंवा राहिलेला भाग आहे तो त्याच्या पुढे आलेला आहे. अशा प्रकारे हे वाक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघूया. मनीष 3 तासांपासून झोपला आहे. मनीष 3 तासांपासून झोपला आहे म्हणजे त्याची क्रिया अजून पण चालू आहे, पूर्ण झालेली नाही. म्हणजे तो कंटिन्युअसली चालू आहे. म्हणून वाक्य कसं येणार? मनीष हॅज बीन स्लीपिंग फॉर 3 hours. मनीष हॅज बीन स्लीपिंग फॉर 3 hours. 3 hours म्हणजे 3 तासांपासून. तर मनीष झालेला आहे सब्जेक्ट, हॅज बीन यूज झालेला आहे तो चालू पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे हॅज बीन यूज केलेला आहे. स्लीपला ING लावलेला आहे कारण V4 आहे क्रियापदाचं चौथं रूप आणि चौथ्या रूपमध्ये काय लावलं जातं? ING लावलं जातं म्हणून स्लीपिंग झालेलं आहे आणि फॉर 3 hours आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हॅज बीन कशाला यूज केलं? म्हणजे हॅज बीन आणि हॅव बीन मध्ये डिफरन्स काय? म्हणजे केव्हा केव्हा यूज केले जातात. आपण अगोदरच पूर्ण वर्तमान काळ बघितलेला आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये कसं हॅव हॅज यूज केलं जातं. हॅव यूज केलं जातं अनेक वचनासाठी प्ल्युरलसाठी आणि हॅज यूज केलं जातं सिंग्युलरसाठी एकवचनासाठी. सेम तेच जे काही रूल्स आहे ते इथे आहे. हॅव यूज केलं जातं अनेक वचनासाठी आणि हॅज यूज केलं जातं एकवचनासाठी म्हणजे सिंग्युलरसाठी. अशाच प्रकारे कारण इथे बघा वरचं वाक्य बघितलं पहिलं तर
वी म्हणजे आम्ही आहोत. आम्ही म्हणजे अनेक वचन आहे म्हणून इथे हॅव आलेलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये मनीष. मनीष हा एक वचन आहे, सिंग्युलर आहे म्हणून हॅज यूज झालेला आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. 3-4 वर्षापासून टेनिस खेळत आलेली आहे. ती 4 वर्षापासून टेनिस खेळत आलेली आहे. म्हणजे ती आहे ती अजून पण खेळते आहे. क्रिया कंटिन्युअसली चालू आहे. आता वाक्य काय येणार लक्षात घ्या. दे हॅव बीन प्लेइंग. एक करेक्शन करून घ्या. ते नाही आहे तिथे, ती आहे. ती 4 वर्षापासून, ती म्हणजे शी येणार इथे. शी हॅज बीन प्लेइंग टेनिस फॉर 4 इयर्स. शी हॅज बीन प्लेइंग टेनिस फॉर 4 इयर्स. वरचं वाक्य घेतलं तर तिसरं वाक्य लक्षात घ्या. ती 4 वर्षापासून टेनिस खेळत आलेली आहे असं वाक्य असेल तर खालचं जे इंग्रजी वाक्य आहे ते करेक्शन करून घ्या. ती म्हणून शी येणार. शी एक वचनी असल्यामुळे त्याला हॅज लागणार. शी हॅज बीन प्लेइंग टेनिस फॉर 4 इयर्स असं येणार. आणि वरचं वाक्य जर ते 4 वर्षापासून टेनिस खेळत आलेले आहेत. ते 4 वर्षापासून टेनिस खेळत आलेले आहेत असं वाक्य असेल तर त्यावेळी जे आता दिलेलं आहे, दे हॅव बीन प्लेइंग टेनिस फॉर 4 इयर्स हे येणार वरचं. म्हणजे मराठी वाक्य कसं असायला पाहिजे, हे इंग्रजी वाक्य आहे तसं जर मराठी वाक्य करायचं झालं तर त्यावेळी देसाठी ते येणार. म्हणजे ते 4 वर्षापासून टेनिस खेळत आलेले आहेत असं येणार. त्यावेळी हे करेक्ट होणार. दे हॅव बीन प्लेइंग टेनिस फॉर 4 इयर्स. म्हणजे इथे आपल्याला एकाची 2 वाक्य मिळालेली आहेत. आता मराठीमध्ये ती 4 वर्षापासून टेनिस खेळत आलेली आहे असं घेतलं तर येणार शी हॅज बीन प्लेइंग टेनिस फॉर 4 इयर्स. आणि ते 4 वर्षापासून टेनिस खेळत आलेले आहेत असं असेल तर दे हॅव बीन प्लेइंग टेनिस फॉर 4 इयर्स असं. त्याच्यानंतर चौथं वाक्य. ते 8 वाजल्यापासून अभ्यास करत आलेले आहेत. ते 8 वाजल्यापासून अभ्यास करत आलेले आहेत. वाक्यानं दे हॅव बीन स्टडिंग सिन्स 8 o'clock. दे हॅव बीन स्टडिंग सिन्स 8 o'clock. म्हणजे 8 वाजल्यापासून ते काय करत आलेले आहेत, अभ्यास करत आलेले आहेत. त्याच्यानंतर 5वं वाक्य नेक्स्ट. नैना सकाळी 9 वाजल्यापासून काम करत आलेली आहे. नैना सकाळी 9 वाजल्यापासून काम करत आलेली आहे. वाक्यानं नैना हॅज बीन वर्किंग सिन्स 9 AM. नैना हॅज बीन वर्किंग सिन्स 9 AM. AM म्हणजे सकाळपासून. अशा प्रकारे ही चालू पूर्ण वर्तमान काळाची वाक्य आहे. त्याच्यानंतर येतो तो चालू पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. वाक्यानं रचना बघूया पहिल्यांदा. वाक्य बघायच्या अगोदर रचना होते कर्ता प्लस हॅड बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप ING वालं प्लस कर्म राहिलेला भाग. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V4 ING प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स हे स्ट्रक्चरमध्ये येतं. आता चालू पूर्ण भूतकाळाची विधानार्थी वाक्य बघूयात म्हणजे आपल्याला डिटेल्समध्ये कळेल. तो प्रयत्न करत आलेला होता. तो प्रयत्न करत आलेला होता. ऑफकोर्सली भूतकाळ आहे म्हणून ती भूतकाळाची वाक्य त्यामध्ये ह्यामध्ये येतात. म्हणजे तो प्रयत्न करत आलेला होता म्हणजे तिथपर्यंत कुठल्या सर्टन स्टेजपर्यंत तो प्रयत्न करत आलेला होता. वाक्य येणार ही हॅड बीन ट्राईंग. ही हॅड बीन ट्राईंग. इथे वाक्य बघा, ही झाला सब्जेक्ट. हॅड बीन यूज केलं जातं चालू पूर्ण भूतकाळामध्ये आणि ट्रायला ING लागलेला आहे आणि ट्राईंग झालेलं आहे. आता तुम्ही म्हणत असाल इथे क्रियापदावरच वाक्य संपलेलं आहे, कर्म आलेलं नाही, तर वाक्य ते दिलेलं नाही आहे. म्हणजे वाक्य जसं असेल त्याप्रमाणेच आपण ते बनवतो, बरोबर ना. यामध्ये बघा तो प्रयत्न करत आलेला होता एवढंच वाक्य आहे. म्हणजे ही हॅड बीन ट्राईंग, त्याच्या पुढे कर्म आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे कर्माचा भाग पुढे नाही आहे. हे वाक्य तुम्ही ती प्रयत्न करत आलेली होती असं पण करू शकता. त्यावेळी ही आहे तिथे फक्त शी वापरायचं. शी हॅड बीन ट्राईंग. ते प्रयत्न करत आलेले होते असं असेल तर दे हॅड बीन ट्राईंग. अशी वाक्य बनवायला शिका. त्यामुळे काय होईल तर आपल्याला कळेल की वाक्य कशी बनवली जातात, कसं चेंजेस होत जातात.
आता हॅड बीनचं तर काही प्रॉब्लेमच नाही, कारण सिंग्युलर प्लुरल्समध्ये दोन्ही ठिकाणी हॅड बीन यूज केलं जातं. त्यामध्ये सिंग्युलरमध्ये वेगळं, प्लुरल्समध्ये वेगळं असं काही नाही. त्याच्यामुळे अशी वाक्य बनवायला शिका आणि स्वतः पण ते ट्राय करत राहा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात येईल आणि तुमचा सराव पण होऊन जाईल. नेक्स्ट दुसरं वाक्य बघू. मी तासनतास वाचत आलेलो होतो किंवा मी तासनतास वाचत आलेली होते असं पण येईल. वाक्य आहे ना, आय हॅड बीन रीडिंग फॉर हावर्स. आय हॅड बीन रीडिंग फॉर हावर्स. हावर्स आहेत, हावर नाही. हावर असेल तर 1 तास, हावर्स आहेत म्हणजे तासनतास, म्हणजे तास आहेत ते. 1 तास नाही आहे, जास्त तास, म्हणून तासनताससाठी हावर्स यूज केलेलं आहे. आय हॅड बीन रीडिंग फॉर हावर्स. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, ते टी व्ही पाहत आलेले होते. ते टी व्ही पाहत आलेले होते. वाक्य आहे ना, दे हॅड बीन वॉचिंग टी व्ही. दे हॅड बीन वॉचिंग टी व्ही. ते झालेलं आहे सब्जेक्ट प्लस हॅड बीन यूज केलं जातं चालू पूर्ण भूतकाळामध्ये. त्याच्यानंतर वॉचला ING लावलेलं आहे, वॉचिंग झालेलं आहे. कारण काय दिलेलं आहे, V4 आहे म्हणजे चौथं रूप म्हणजे ING, आणि त्याच्यानंतर टी व्ही आलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य, वैष्णवी सकाळपासून गाण्याचा सराव करत आलेली होती. वैष्णवी सकाळपासून गाण्याचा सराव करत आलेली होती. वाक्य आहे ना, वैष्णवी हॅड बीन प्रॅक्टिसिंग टू सिंग द सॉन्ग सिन्स मॉर्निंग. वैष्णवी हॅड बीन प्रॅक्टिसिंग टू सिंग द सॉन्ग सिन्स मॉर्निंग. आता वैष्णवी हा सब्जेक्ट आलेला आहे. त्याच्यानंतर हॅड बीन यूज केलं जातं चालू पूर्ण भूतकाळामध्ये. नंतर प्रॅक्टिसचं V4 होतं, प्रॅक्टिसिंग म्हणजे त्याला ING लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर टू सिंग द सॉन्ग सिन्स मॉर्निंग, हे जो ऑब्जेक्ट आहे, रिमेनिंग पार्ट्स आहे, तो त्याच्या पुढे आलेला आहे. अशा प्रकारे हे वाक्य आलेलं आहे. ही वाक्य बघून तुमच्या लक्षात येईल की चालू पूर्ण भूतकाळामध्ये कशा प्रकारची वाक्य बनवली जातात आणि त्यांचं नेमकं मिनिंग काय होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत चालू पूर्ण भविष्यकाळ. आता चालू पूर्ण भविष्यकाळाला काय म्हटलं जातं, तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याची रचना कशी असते, तर पहिला येतो तो कर्ता प्लस विल हॅव बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप ING वालं प्लस कर्म राहिलेला भाग जो असेल तो त्या पुढे. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वी हॅव बीन प्लस V4 ING प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स जो काय असेल तो. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहेत. आता याची वाक्य बघूया. चालू पूर्ण भविष्यकाळ विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य याची कशी बनवली जातात काय ते बघूया. पहिलं बघा, मी 20 वर्षापासून इंग्रजी शिकत आलेलो असेल. लक्षात घ्या, मी 20 वर्षापासून इंग्रजी शिकत आलेलो असेल किंवा मी 20 वर्षापासून इंग्रजी शिकत आलेली असेल. ज्यावेळी मी येतो त्यावेळी ही पण असू शकते, शी पण असू शकते, कारण आयच इथे करता यूज केला जातो. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आलेलो असेल किंवा आलेली असेल, यावेळी एकच वाक्य येतं, आय यूज केला जातो सब्जेक्ट त्यामध्ये. वाक्य बघूया आता. आय विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 20 इयर्स. आय विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 20 इयर्स. 20 इयर्स म्हणजे 20 वर्षापासून. इथे आय आलेला आहे सब्जेक्ट, विल हॅव बीन यूज केलं जातं चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये प्लस V4 म्हणजे लर्नला ING लावलेलं आहे, लर्निंग झालेलं आहे. लर्नला ING लर्निंग झालेलं आहे. इंग्लिश फॉर 20 इयर्स ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स आहे तो. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर वाईज ते वाक्य झालेलं आहे. आय विल हॅव लर्निंग इंग्लिश फॉर 20 इयर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य, राम 6 महिन्यांपासून पैसे वाचवत आलेला असेल. इथे लक्षात घ्या भविष्यकाळाची क्रिया आहे, कारण चालू पूर्ण भविष्यकाळात म्हणजे आपल्याला लक्षात येतं की भविष्यात चालू असेल, कदाचित म्हणजे चालू असेल अशा प्रकारची जी वाक्य आहेत ती यामध्ये चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये येतात. राम विल हॅव बीन सेविंग मनी फॉर 6 months. राम विल हॅव बीन सेविंग मनी फॉर 6 months म्हणजे राम 6 महिन्यांपासून पैसे वाचवत आलेला असेल. राम सब्जेक्ट, विल हॅव बीन यूज फॉर दॅट
चालू पूर्ण भविष्यकाळ. सेविंग V4, मनी फॉर 6 months. दिस रिमेनिंग पार्ट्स आर ऑब्जेक्ट. हे या प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य. आम्ही संगीत नाटकांचा आनंद घेत आलेले असू. आम्ही संगीत नाटकाचा आनंद घेत आलेले असू. आम्हीसाठी वी येणार. वाक्य ना, वी विल हॅव बीन एन्जॉईंग द म्युझिकल ड्रामा. वी विल हॅव बीन एन्जॉईंग द म्युझिकल ड्रामा. वी आलेला आहे सब्जेक्ट. विल हॅव बीन यूज फॉर दिस प्रेझेंट परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. एन्जॉईंग यूज केलेला आहे V4. V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप, क्रियापद प्लस ING. आणि द म्युझिकल ड्रामा ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये येतो. त्याच्यानंतर चौथं वाक्य. ते 10 वर्षांपासून व्यवसाय चालवत असतील. ते 10 वर्षांपासून व्यवसाय चालवत असतील म्हणजे पुढे पण ते चालवत असतील. वाक्य आहे ना, दे विल हॅव बीन रनिंग अ बिझनेस फॉर 10 years. दे विल हॅव बीन रनिंग अ बिझनेस फॉर 10 years. फॉर 10 years म्हणजे 10 वर्षापासून. बिझनेस म्हणजे व्यवसाय, रनिंग करणे, स्मूथली म्हणजे चालवणे, चालवत असणे. अशा प्रकारे वाक्य आहे. ते सब्जेक्ट विल हॅव बीन यूज केलेला आहे चालू पूर्ण भविष्यकाळासाठी. रनिंग हे V4 आलेलं आहे. रनचं रनिंग झालेलं आहे. आणि अ बिझनेस फॉर 10 years हा ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स आलेला आहे. अशा प्रकारची ही वाक्य आहेत. इथे लक्षात घ्या, शाल हॅव बीन इथे यूज करत नाही. लक्षात घ्या, चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये फक्त विल हॅव बीन यूज केलं जातं. सर्व कर्त्यांसोबत विल हॅव बीन यूज केलं जातं. आणि V4 त्याच्यानंतर क्रियापदाचं होतं, म्हणजे क्रियापदाला ING लागतो. अशा प्रकारे आपण काय बघितली, चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळाची विधानार्थी वाक्ये, त्यांचं स्ट्रक्चर, ते कशा प्रकारची असतात, केव्हा यूज केली जातात, या प्रकारची सर्व माहिती पण आपण व्यवस्थित ऐकली. अजून पण काही कन्फ्युजन असेल तुम्हाला तर त्याचे सेपरेटली व्हिडिओ टेन्सेन्समध्ये आम्ही ऑलरेडी बनवलेले आहेत. त्यामध्ये डीपली तुम्हाला नॉलेज येईल. त्यामुळे तिथे जाऊन पण तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता आपण काय करतो आहे तर रिव्हिजन करतो आहे. म्हणजे खूप दिवस झाले टेन्सेन्स आपण बघितले नाही. त्याची सब्जेक्ट म्हणजे त्याची स्ट्रक्चर कशी असते विधानार्थी वाक्याची, त्याच्यानंतर अजून पण प्रश्नार्थक आहे, निगेटिव्ह आहे, त्यांची कशी असते ती आपण बघत आहोत. म्हणजे प्रॅक्टिस करत आहोत. म्हणजे आपल्याला काय होतं, म्हणजे आपण विसरू नये म्हणून. त्याच्यामुळे आपण बघत आहोत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. कळलं नसेल तर ते टेन्सेन्सचे व्हिडिओ काढून तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत, तुम्हाला माहिती असतीलच. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. आणि लिंक्डइन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे पण बरीचशी माहिती दिलेली असते. प्रतिलिपी अकाउंट पेजमध्ये आम्ही काय देतो तर सिरीज असतात, कथा असतात, त्यामध्ये इंग्रजी आम्ही इन्क्लूड केलेलं आहे. थोडी थोडी वाक्य वगैरे, म्हणजे ते कॉन्व्हर्सेशन कसं होतं, काय होतं, त्यामुळे तिथे जाऊन तुमची पण बेटर प्रॅक्टिस होऊ शकते. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला या तिन्ही साईटवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. कशाला, तुम्हाला सराव करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी हे बेस्ट वेज आहेत. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.